आजचा भाग खूप जबरदस्त दाखवला आहे. कारण आजच्या भागामध्ये सायलीच्या पायावरचं तुळशीपत्र आणि हे सगळं उघड होणार आहे. त्यामुळे रिव्ह्यू स्किप न करता बघा आणि लाईक करायला पण विसरू नका. इकडे अर्जुन सगळ्यांना सांगायला तयार असतो, पण सायली म्हणत असते, अहो तुम्ही वकील आहात ना, मग पुरावा असल्याशिवाय आपण कसं सांगू शकतो आणि सगळे विश्वास ठेवतील असं कसं, आपण विचारच नाही करू शकत असा. तेव्हा अर्जुन तिला मिठीत घेतो आणि छोटे सायली अर्जुन पण दाखवले आहेत. छोटे तन्वी आणि अर्जुन खूप छान दिसत होते आणि त्यांची आत्ताची पण खूप छान जोडी आहे, त्यामुळे ती खूपच छान दिसत आहेत. इकडे अर्जुन तिला मिठीत घेत असताना म्हणतो, बायको आपण असं करूया, आपण पहिले घरी जाऊयात, कारण तू अशी अचानक निघून आली ना, घरचे सगळे खूप परेशान झाले होते ग. पण मला खात्री होती की तू अस्वस्थ असताना एका मंदिरामध्ये किंवा आश्रमामध्ये जाऊ शकते. आणि मी कुसुमताईला कॉल केल्याच्या नंतर त्या नाही म्हणाल्या, तेव्हाच मला कळलं आता सायली मंदिरामध्येच असेल. आणि सायली देवी आईचं दर्शन घेते आणि म्हणते, देवी आई तू खूप माझ्या नवऱ्याने तरी माझ्यावर विश्वास ठेवला, ही तुझी कृपा झाली. आणि सायली आणि अर्जुन घरी जायला निघतात. तेव्हा तो राकेश का कोण आहे त्यांचा मारेकरी, तो अर्जुन आणि सायलीच्या गाडीचे ब्रेक फेल करायचं असतं. पण तेव्हा सायली आणि अर्जुन इकडे गाडीकडे येतात, तेव्हा तो तिथून लपत लपत बाजूला जातो आणि सायलीला तो गाडीमध्ये बसवतो आणि तो बसायला लागतो आणि म्हणतो, बायको बस ना पुढे, तू उगाच दगदग नको करू बरं, आता खूप दगदग केली आहे तू आणि एकटी उन्हातान्हात एकटीच फिरत आली आहे. नंतर इकडे सचिनला प्रिया सारखा सारखा कॉल करत असते, तेव्हा सचिन तिचा कॉल उचलतो आणि प्रिया म्हणत असते, ए सचिन मी बोलते प्रिया. तो म्हणत असतो, अगं तू असं सारखा सारखा कॉल नको करू ना मला, हेच जर पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये गेलं तर त्यांना कळलं हा माझाच नंबर आहे तर बघ ना, मग माझीच वाट लागेल तुझ्यामुळे, त्यामुळे तू सारखा कॉल नको करू बरं. ती म्हणत असते, अरे पण तू ही बातमी पोहोचवली नाही का कल्पनापर्यंत, आणि ती मला भेटायला पण आली नाही अजून. तो म्हणत असतो, जरा उलटेच बोलतो तो तिला आणि म्हणतो, हो पोचवली ना. अगं मी त्यांच्याकडे गेलो, त्यांनी माझी छान आरती ओवाळून स्वागत केलं, मी कल्पनालाच नाही सगळ्यांना मिठी मारली आणि सगळ्यांना ही आनंदाची बातमी सांगितली, पण त्यांनी काही माझ्यावर विश्वासच ठेवला नाही. बघ मग आता काय करायचं तर. प्रिया म्हणत असते, अरे असं नको बोलू ना, खरंच सांग मला, तू नाही सांगितलंस का? आणि हे बघ, तू जर ते कल्पनापर्यंत सांगितलं असतं तर ती मला भेटायला आली असती आणि अजून असं काहीच झालेलं नाही आहे. तो म्हणत असतो, हे बघ माझ्यावर ते कसा विश्वास ठेवतील, आत्ताच तर आमच्यामध्ये खूप मोठं भांडण झालेलं आहे. आणि हे बघ, मी तुझी बातमी अस्मिताला सांगतो, तिला कॉल करतोय, तिला मेसेज करतोय भेटायला बोलवण्यासाठी, पण ती म्हणत असते, अरे अस्मिताला सांगून काय फरक पडणार आहे, त्या बावळटबाईला कुणालाच सांगणार नाही आणि या सगळ्यांचा काहीच फरक पडणार नाही आणि मला जेलमधून बाहेर येताच येणार नाही. तू ते कल्पीला सांग ना, ती काहीतरी धडपड करेल आणि माझ्यासाठी काहीतरी स्टँड घेईल आणि मला जेलमधून बाहेर पण काढेल. तू हे सगळं कर ना प्लीज. नंतर इकडे सायली घरी आलेली असते आणि ती कल्पनाला मिठी मारते, नंतर प्रतिमाला घट्ट मिठी मारते, नंतर सुमनला पण मिठी मारते. प्रतिमा ते म्हणत असतं, सायली तुला हे सगळं का झालंय, तू का मला एवढे घट्ट मिठ्या मारतीये आणि तुझ्या चेहऱ्यावर खूप छान हसू दिसतंय, काय झालं बाळा, काही आनंदाची बातमी आहे का? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, नाही आत्या, अगं आता ती प्रेग्नेंट आहे ना, त्यामुळे मूड स्विंग होत आहेत, म्हणून तिला असं करावंसं वाटलं म्हणून तिने केलं, आणि तुम्ही सगळ्या तिच्या जवळच्याच आहेत ना, म्हणून ती असं वागते तुमच्यासोबत. नंतर इकडे अर्जुन आणि सायली वरती जातात, तेव्हा सुमन, कल्पनाताई, प्रतिमा त्या बघत असतात, बरं झालं सायली सापडली आणि मी आता त्यांच्यासाठी सरबत बनवते. कल्पनाताई, प्रतिमा त्या तिथे उभी असतात आणि थोडी काळजीच करत असतात की का गं ही अशी अचानक गेली, तिकडून आली, आपल्याला मिठ्या काय मारते. पण आपण, कल्पना म्हणते, आपण तिला विचारायचं का, तू अशी अचानक का निघून गेली, काय आहे तुझ्या मनात, आणि तिने अर्जुनला सांगितलं असावं बहुतेक. पण प्रतिमात्या म्हणत असतात, अगं तिची तब्येत आता थोडी बरी नाही ना, तर थोडा वेळ जाऊ दे, ती आपल्याला सगळं सांगेल, तोपर्यंत नको तिला असं विचारायला. नंतर इकडे महिपतकडे ते लोक भक्त त्याचे बसलेलेच असतात, तेव्हा एक स्त्री तिथे येते आणि महिपत म्हणतो, कोण तू? ती म्हणत असते, अहो बाबा मी अधीरा, तुमच्याच कृपेमुळे माझं बिझनेस खूप छान चालू आहे आणि
तुम्हीच दिलेल्या आशीर्वादामुळे माझे पहिले गेलेले कॉन्ट्रॅक्ट पण परत आले, त्यामुळे मी तुमच्याकडे आलेली आहे. इकडे सचिन वेगळ्याच नजरेने बघत असतो. तेव्हा महिपत म्हणत असतो, हो बाळा, माझी नाही, या बहुगुणी बाबाची कृपा आहे. ती म्हणत असते, हो, मी बहुगुणी बाबाकडे जेव्हा आलेली होते, माझे बाबा, माझी आई मला सोडून गेली, तेव्हा त्यांचा बिझनेस मीच हँडल केला आणि तेव्हा माझा खूप लॉस झालेला होता. तेव्हा बहुगुणी बाबांनी मला तुमचं नाव सांगितलं आणि तुमच्या आशीर्वादामुळे माझी एवढी भरभराट झाली की माझ्या प्रत्येक मशनीवर मी तुमचा फोटो लावलेला आहे बाबा, आणि माझं प्लीज एक काम कराल का? तो म्हणत असतो, काय बाळा, मी तुझ्यासाठी काहीही करेल. सचिन म्हणत असतो, हे काय विचित्रपणा लावला या महिपतने, आणि कोण कुठली बाई येते आणि याला बोलते की तुमच्या आशीर्वादामुळे हे झालं, आणि हा काय विश्वास ठेवतोय. आणि ती म्हणत असते, मी एक फाईल देते, त्याच्यावर तुमची साईन करा. माझ्या नावावरची जमीन मला पूर्ण तुमच्या आश्रमासाठी दान करायची. तुमच्या एका निर्णयामुळे या आश्रमाचं खूप भलं होईल बाबा, आणि सगळ्यांना खूप मोठी मदत पण होईल. तेव्हा महिपत म्हणत असतो, नाही बाळा, मी हे सगळं नाही करू शकत, मी नाही करणार साईन. नंतर तो तयार होतो आणि सचिन म्हणत असतो, हे काय लावलं महिपत तुम्ही? आणि हे बघा, ही नवीन मुलगी तुमच्याकडे काय पेपर घेऊन येते, ही तुमची जमीन तिच्या नावावर करते का तिची तुमच्या नावावर, ते तरी आधी चेक करा. नंतर तो म्हणत असतो, अण्णा, तुम्ही हे सगळं खूप चुकीचं करताय. ती मुलगी म्हणत असते, नाही नाही बाबा, मी काही चुकीचं करत नाही आहे. माझ्या मनात असं कोणतंच पाप नाही आहे. मी माझी कोट्यावधीची जमीन तुमच्या नावावर करत आहे आणि तुम्ही त्याची छान विल्हेवाट लावाल, हा माझा विश्वास आहे. तेव्हा सचिनला हे सगळं फ्रॉड वाटत असतं, पण नंतर तो जेव्हा पेपर चेक करतो तेव्हा खरंच त्या मुलीने कोट्यावधीची जमीन महिपतच्या नावे केली आहे, आणि महिपत हे सगळं खूप पैशासाठी करतोय. एक दिवस त्याच्याकडे असंच करून ह्या भक्तांचा पैसा घेऊन खूप मोठा पैसा तयार होईल आणि तो परत वाईट वागायला लागेल. नंतर इकडे सायली आणि अर्जुनला छोटी तन्वी आणि अर्जुन आठवतात. नंतर तो अर्जुन म्हणत असतो, सायली, तुझं माझा तुझ्यावर खूप जीव आहे, माझ्याशी लग्न करशील का? हे त्यांनी तिला लहानपणीच म्हटलेलं असतं, पण सायलीला हे काही आठवत नसतं. अर्जुनला सगळ्या गोष्टी आठवतात. अर्जुन म्हणत असतो, बघ ना सायली, किती आम्ही ज्या तन्वीच्या आतुरतेने वाट बघत होतो, ती तन्वी लहानपणापासून आणि लग्न झाल्याच्या नंतरपासून आमच्या सोबत आहे, पण आम्हाला कधीच जाणवलं नाही. आणि बघ ना, किती दुर्दैव समजावं लागेल. छोटी तन्वी ज्या घरात यायला हवी होती त्याच घरात लग्न करून आली आणि आम्हाला कुणाला काहीच कळलं नाही. बघ, हे सगळं जर सगळ्यांना माहीत असतं तर किती बरं झालं असतं ना. सायली आणि अर्जुनचा खूप डीप विषय चालू आहे की तो म्हणत असतो, आता हे सगळं सिद्ध करायचं असेल तर जे प्रियाने जे सॅम्पल तन्वीचं दिलेलं होतं ते सॅम्पल बघ, त्या हॉस्पिटलमध्ये अजूनही असेल, आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे सॅम्पल आणि खऱ्या माणसाचं जे सॅम्पल आणाल ते जर मॅच झालं तर ते मॅच करू शकतो आपण, आणि असं जर झालं तर आपण पुराव्यानिशी सगळ्यांसमोर जाऊ शकतो. सायली म्हणत असते, हो, हे असंच करायला हवं. आणि तो म्हणत असतो, प्रतिमा आत्या, आणि तुझं सॅम्पल पण आपण एकदा चेक करूया. नंतर सायली तयार होते आणि म्हणते, हो, हे असं सगळं झालं तर मी मनात कुठलीही शंका न ठेवता सगळ्यांसमोर जाऊन असं सांगू शकते की मी रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदारची मुलगी आहे. इकडे प्रतिमा आत्या आणि सुमन तयारी करत असतात स्वयंपाकाची. तेव्हा सुमन ज्यूस घेऊन जायला निघते, तेव्हा प्रतिमा ते ज्यूस घेऊन जाते आणि ती सायलीचं थोडं बोलणं ऐकते की नाही हे आपल्याला पुढील भागामध्ये बघायला भेटेलच. पण सायली जेव्हा असं म्हणते की मी प्रतिमा आत्या आणि रविदास किल्लेदारची मुलगी आहे, तेव्हा प्रतिमा आत्या तिला आवाज देतात आणि म्हणतात, सायली. तेव्हा सायली पण दचकते आणि अर्जुनला पण खूप टेन्शन येतं, कारण अर्जुन आणि तिचं खूप महत्त्वाचा विषय सुरू असतो की ते सॅम्पल मॅच करायचं, की ज्याला डॉक्टरने सांगितलं होतं हे असं आपण करू शकतो. आणि तेव्हा हे दोघे पण खूप आनंदात असतात. पण प्रतिमा आत्या आल्याच्या नंतर यांच्या चेहऱ्याचे रंगच उडतात की आता प्रतिमा आत्याने ऐकलं तर नसेल, आणि ऐकलं असेल तर आपण हे काय करतोय हे सगळं आधीच हिला माहीत होईल. तेव्हा प्रतिमा आत्या पण थोडा वेगळा चेहरा करून सायलीकडे बघत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, नाही आत्या, आमचं काहीच नव्हतं सुरू. नंतर पुढील भागामध्ये दाखवलं आहे की ते लॉकेट दाखवतो अर्जुन सायलीला की याच्यावरून तुला काही आठवतं आहे का, आणि त्याला नंतर आठवतं. तो म्हणत असतो की सायलीच्या
तन्वीच्या पायावर खूप मोठी खून होती तुळशीपत्राची, तुझ्या पायावर आहे का बघ बरं. ती म्हणते हो माझ्या पायावर आहे, पण ती प्रियामुळे खूप पुसट झाली आहे. प्रियाने मागे तिचा पाय भाजला होता ना, तवा ठेवलेला होता खाली तेव्हा, त्यामुळे ती खून पुसट झाली आहे. पण अर्जुन आणि सायली म्हणत असतात की DNA हाच खूप मोठा पुरावा आहे आपल्याकडे. आणि ते DNA रिपोर्ट घेऊन येतात आणि सगळ्यांना म्हणत असतात तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. आता सगळेजण खूप छान तयार होऊन बसलेले असतात आणि प्रतिभा त्या पण वेगळ्याच नजरेने बघत असतात की काय असेल आता सगळ्यांसाठी सरप्राईज.